भूमिका निर्णय घेणार, त्याची अंमलबजावणी करणार. दृष्टी अंकालन तुलनाच करते, निर्णय घेण्याची क्षमता तुलनाच करते. प्रशासनावरती एवढी जबरदस्त पकड असलेला, सर्व समाजावरती तेवढाच हक्क दाखवणारा, सगळ्यांची कामं करून देणारा, चालता चालता लोकांना मदत करणारा असा नेता होणे कार्यालयात आले, नजीब मुलाशी भेटले, परांजपेशी भेटले, धर्मीय संबंध पूर्ण आठवण्यात येणाऱ्या काळात दोन्ही राष्ट्रवादी दिल्ली संदर्भात एकत्र येणार आहे अशी चर्चा देखील सुरू आहे. तो निर्णय वरच्या पातळीवरचा आहे, तो काय माझ्या आणि नजीब आणि परांजपेंच्या पातळीवरचा नाही आहे. त्यामुळे तो निर्णय वरती ठरणार आहे. त्याच्याबाबत इथे चर्चा करणं मला वाटतं संयुक्त आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार या संदर्भात बैठका देखील काही झाल्या होत्या, काही व्हिडिओ देखील समोर आल्या. परंतु आता अजित पवार पक्षातील कार्यकर्ते म्हणतात की अनेक कोणत्याही प्रकारच्या बैठका झाल्या, परंतु यावरती आता शरद पवारांनी देखील उत्तर दिलेलं आहे की बोलतात की जे बैठकीला उपस्थित होते त्यांना बैठकीबद्दल माहितीच कशी असावी. एकंदरीत काय वाटतं या संदर्भात? खरं तर वरच्या पातळीवरती हा विषय सोडवावा. मला काय माहिती आहे हे मी बोलणं मला माझ्या स्वभावात बसत नाही. विलीनीकरण होणार होतं हे 2000% सत्य आहे. ह्याच्यावरती कोणाचं काय ह्याच्यावरती चर्चा करणं मला योग्य वाटतं. कशा पद्धतीने अजितदादा यांच्या दुर्दैवीचा प्लेन क्रॅश झालेला आहे, नेमकं किती वाजता घटना झालेली, कसं झालं? आता हे सगळं तुम्हाला माहिती आहे, किती वाजता झालं, काय झालं. आता त्याच्यावरती आजच्या दिवशी जेव्हा आम्ही अस्थीचं दर्शन घ्यायला आलेलो आहे, एक दुःखाचं सावट सगळ्यांच्या मनावर आहे. अशा वेळेस किती वाजता झालं, मग ते कसं झालं, मग तो पायलट कोण होता, हे प्रश्न योग्य नाही. सर, अजितदादांच्या मंत्रिमंडळात आपण काम केलेलं आहे याआधी देखील. काय नेमक्या आठवणी होत्या? आपण परखड नेता होता. निर्णय घेण्याच्या बाबतीत त्यांचा हातच कोण पकडू शकत नाही. मला एकदा टीव्हीवरती खडसे साहेबांचा माझा वाद चालू असताना खडसे साहेब म्हणाले की एक फाईल त्यांनी 3 दिवसात कशी काय सही केली. म्हटलं 3 दिवसात केली? अजितदादा पुढे तरी चुकलेली दिसत आहे. म्हटलं ही फाईल त्यांनी 3 तासात सही करायला पाहिजे होती. ते म्हणजे फायलींचा निपटारा, फायली थांबल्या आहेत असं अजितदादांच्या बाबतीत मंत्रालयात कधी घडलंच नाही. सर, जयंत पाटील सोबत एक बैठक पार पडली होती त्यांच्या निवासस्थानामध्ये. त्या बैठकीत तुम्ही देखील उपस्थित अशी चर्चा सध्या सुरू आहे. काही गोष्टी गुप्त असतात, काही गोष्टी कुठे झाल्या आहेत, कशा झाल्या आहेत, त्याच्यात काय बोलणं झालंय हे सगळं जनतेला सांगणं हा माझा स्वभाव नाही आणि मी बोलणार. परंतु ती बैठक विलिनीकरणाची कुठेतरी तुम्ही राष्ट्रवादींना एकत्रितता घेऊन तुम्ही माझ्या तोंडातून कुठलाही काहीही काढू शकत नाही आणि यावरती काहीही बोलणार नाही. मुख्यमंत्र्यांकडे मागणी देखील केलेली आहे. अमोल मटकरने आपलं काम केलंय, त्याच्यावरती त्यांनी काय करावं हे माझं काम आहे. सर, देवेंद्र फडणवीसनी शरदचंद्र पवार साहेबांचे सगळे दावे फोडले. त्यांचं म्हणणं कुठलीच चर्चा झालेली असते अजितदादा आम्हाला बोलले असते विलीनीकरण संदर्भात असं त्यांनी सवाल चर्चा झाली होती हे 2000% सत्य. सर, हिंदी में सर आज अजितदादा की अस्थियों की जो है दर्शन लेने के लिए आप यहाँ पे आए थे. सर, हिंदी में सर, अजितदादा की अस्थियों का दर्शन लिया हुआ है. आपने भी उनके साथ काम किया है, कैबिनेट में भी आप थे. किस प्रकार की एक बहुत ही हुरहुरनरी और तेज तर्रार नेता था. निर्णय लेने की क्षमता जो उनमें थी वो शायद ही मैंने किसी में देखी थी. ऐसा नेता जाना ये महाराष्ट्र के लिए बहुत बड़ी हानि है. सर, बड़े पैमाने पे जो है इस एक्सीडेंट के बाद बरोबर चला
चला अरे यार